आणि त्याच्याच पुण्याईने आज आम्हा भाकरे मिळाली। आम्ही कधीच फेडू शकणार नाही। बाबासाहेबांचे उपकार आम्ही कधी फेडू शकणार नाही। बाबासाहेबांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही का? बघा, आपण जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर आपल्याला जीवन देणारी आपली आई असते आणि आई आपल्या बाळाची पहिली गुरु असते, लक्षात घ्या। पण जन्माला घालणं म्हणजे एवढं सोपं आणि एवढं साधं काम आहे का? जन्माला घातल्यानंतर त्याला दुनिया दाखवायची, हात धरून चालवायचं, त्याच्यावर संस्काराचे चांगले संस्कार रुजवायचे। ह्या सगळ्या गोष्टी करता करता त्याला एक चांगला माणूस बनवण्याचं कर्तव्य ती आई करत असते। आणि जर ते चांगला माणूस झाला नाही तर त्या आईला किती वेदना होतात। पण आई पहिली गुरु असते, म्हणून आईच्या हाती सगळ्या गोष्टी असतात। घरात कसे संस्कार रुजवावे, म्हणून आमच्या आईने या मेश्राम परिवारावर कसे संस्कार रुजवले आहे का? आणि ज्या माता आहेत, स्पेशली प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी बसावं आणि ऐकावं, कारण घरात पुरुष जरी राबराब राबत असला तरी आई त्या घरातली महत्वाचा पार्ट असतो आई म्हणजे। कारण ज्या घरातली आई सुशिक्षित शिकलेली असते त्या घरातलं बाळ सुद्धा संस्काराने रुजलेलं असते। आणि म्हणून मग म्हणते आताची आई कशी असायला पाहिजे, ऐका।
फॉर आंबेडकर बाराखडी शिकवत्याला माय भीमरायामुळे हे माणसाचे आज आम्हाला स्थान लाभले
इंग्रजी शाळेतल्या लेकरांना हात धरून रस्ता क्रॉस करावा लागतो, त्याला रस्ताही नाही समजत. कोणचं शिक्षण सांगा ना तुम्ही. आता तर पुढं पुढं लय माती होणार आहे लेकरांच्या जीवनाची, कारण ते इंग्रजी शिकू राहिले ना. 100%तून कुठं 2% पोरं पुढे जातील. 98% पोरं माहित आहे का, हा बांध्या कशा असतात, त्याच्यात रोवणं कसं करतात, माती हाताले काऊन लागते, मशीन काऊन नाही, हे प्रश्न करतील आई वडिलांना. म्हणून मातृभाषेतलं शिक्षण द्या पोरांना. कसं ऐका, अरे आला कुणी पाहुणा घरी जय भीम करावं, आणि म्हणलं हॅलो हाय गुड मॉर्निंग हाऊ आर यू, सगळं फाईन फाईन. तुमच्या मायबापाचा पुरा निघते काय दिवसानं, पुरा फाईनच होणार आहे, ते फाईन होणार आहे. जसे तुम्ही लहानपणात फाईन हा, तसे तुमचे मायबाप नंतर फाईन होणार आहे. कसे, आला कोणी पाहुणा घरी जय भीम करावं, माझे विचार त्याच्या मनी रुजवावे, आला कोणी पाहुणा घरी जय भीम करावं,
बजरंग बली की जय. माहित नाही का झाला हं? बोलतच नाही ते कोणी. महापुरुषाचे फोटो बाबासाहेब फोटो किती जणांच्या घरात आहे? आई रमाबाईचा आहे का? महात्मा ज्योतिबा फुलेचा, सावित्रीबाई फुले आहेत ना? तिकडं मागच्या मी आता तुमच्या घरात येऊन पाहणार आहे का? हाती दोरी पाडण्याची दोहकी बोल. महापुरुषांचे फोटो हाती त्याच्या ढाले. की हाती दोरी पाडण्याची दोहामुखी बोल आणि महापुरुषांचे फोटो हाती त्याच्या ढाल. मग हातावर फोटो ठेवल्यानंतर त्या लेकराला कळलंही पाहिजे की हे कोणते महापुरुष आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे का महात्मा ज्योतिबा फुले आहे का रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपण आई पहिला गुरु असतो तर आपल्याला आपल्या पोरांना त्या महापुरुषांची ओळख पण करून देता आली पाहिजे. आणि म्हणून डोळा भरून पाहू दे आंबेडकर. काय तुम्ही म्हणायचं ए फॉर आंबेडकर. बाराखडी शिकव त्याला. सूर्यावरती माणसाला जाणे शक्य नाही. तुम्ही जाणार आहे का? गेले काही लोक सूर्यावर गेले, चंद्रावर गेले, कुठं कुठं जाते माहित नाही. पण आमचे पोरं कुठं गेले पाहिजे की सूर्यावरती माणसाला जाणे शक्य नाही. पुण्यावरचे बघा आता खाणे शक्य नाही. दिले अस्तित्व पाटील कोटी या लेकरांना. दिले अस्तित्व पाटील कोटी कोटी ह्या लेकरांना. भीमासारखा बाप आज या कलियुगात होणे शक्य नाही. संतोष बारसाकडे लिहितात. या गाण्याचा शेवटचा अंतरा घेते आहे, ऐका. त्यांचं काय म्हणणं आहे? गुरगुराया लागल जवा बाप त्याला कडे. अव गुरगुराया लागल जवा बाप त्याला कडे. जय भीम जाणार सदा निशाणात फिरे. संतोषाने सगळ्यांच्या तोंडातून पाहिजे. हे फार आंबेडकर.
चार पाच जणी आहे बाई इकडं मागची बाकी गेल्या का झोपीले लडके- जोरात हा हे फर आंबेडकर हे फर आंबेडकर